तर त्यांनी एक वाक्य असं लिहिलं होतं की नाट्यमय घटनांवर लक्ष केंद्रित केलं तर खऱ्या कर्तृत्वाचा विसर पडायची शक्यता असते. ओहो. जर का मी जे वाक्य किंवा हा जे वाक्य बोलतोय मी, हा जी घटना सांगतोय त्याला संदर्भ नसेल तर ते जनरली सांगतच नाही. पण मग यामध्ये हे ज्या संदर्भाला लक्षात ठेवणं असेल, नावं सगळी केवढी नावं आहेत ती सगळी, त्याचे दिनांकापासून सगळं स्थळ, काळ, वेळ, हे कसं काय लक्षात राहतं तुमच्या? त्यांनी असा प्रश्न विचारला होता बाबासाहेब पुरंदर यांनी की शिवाजी महाराज अजून जगले असते तर त्यांनी काय केलं असतं. शिवरायांचे आठवावे नावाचा एक प्रयोग आहे, ज्यात शिवाजी महाराज दिसत कसे होते. की देर इज व्हेरी फाईन लाईन बिटवीन ॲक्ट ऑफ ब्रेव्हरी अँड ॲक्ट ऑफ स्टुपिडिटी. वेन इट कम्स आउट पीपल विल कॉल इट ॲक्ट ऑफ ब्रेव्हरी. त्या आम्हाला असं म्हणाल्या, मी तुम्हाला एक विनंती करते, तुम्ही हा प्रयोग अंध व्यक्तींसाठी करा. तर आपल्या पुढे अख्खं शिवचरित्र आहे म्हणून आपण त्या गोष्टींना चमत्कार म्हणतो. पण मनोरंजन आणि व्यवसायाच्या पलीकडे काय आहे तर हा कार्यक्रम असं मला वाटतं. नमस्कार, मी सौमित्र बोटे, मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याकडे दोन विशेष पाहुणे आलेले आहेत. यांची ओळख करण्यापूर्वी मला सांगायला अतिशय आनंद होतोय की ही दोघं एक कार्यक्रम सादर करतात. त्या कार्यक्रमाचं नाव आहे गोष्ट इथे संपत नाही. अतिशय वेगळा कार्यक्रम आहे, तो मी बघून आलो आणि त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपली जबाबदारी आहे या नाटकाचं, या कार्यक्रमाचं प्रमोशन करणं. तर सारंग भोईरकर आणि सारंग मांडके, तुमच्या दोघांचं मी स्वागत करतो. तुम्ही दोघं ज्या पद्धतीनं कार्यक्रम करता तो खूपच माइंड ब्लोईंग आहे. काहीही नसतं, सरळ साधं स्टेज, त्यावर दोघं बसलेले असतात आणि गोष्ट सांगायला सुरुवात करतात, इतिहासाची गोष्ट, आणि एक विषय घेऊन त्याभोवती ती गोष्ट फिरते आणि मग त्याचे दाखले दिले जातात, त्याचं वर्णन केलं जातं. अशा पद्धतीने इतिहास समजावून सांगितला जातो. मला हा प्रकार खूप आवडला आणि तुम्ही ज्या पद्धतीनं करताय, 7 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे आणि आता 121 याचे प्रयोग झालेले आहेत, तर तुमचं खूप अभिनंदन. आणि त्याच वेळेला ह्याचे निर्माते समीर हम्पी आणि सत्यजित धांडेकर यांचंही मी कौतुक करतो, कारण अशा पद्धतीनं ही कलाकृती म्हणा किंवा हा कार्यक्रम कमर्शियलवर आणणं हे पण कौतुकाचं आहे. तर हा 7 वर्षापूर्वी तुम्हाला हा कार्यक्रम असा आपण करावा असं का वाटलं? ॲक्च्युली श्रीमान योगीची प्रस्तावना नरहर कुरुंदकरांनी लिहिली आहे आणि खूपच वाचनीय आहे. ती 35-40 पानांची प्रस्तावना आहे ती. आणि त्यांचं एक वाक्य ते खूप स्ट्राईक करून जातं. आपल्या आयुष्यात अशी काही काही वाक्य येतात आपल्या की ती आपल्याला पूर्ण आयुष्यभर पुरू शकतात. तर त्यांनी एक वाक्य असं लिहिलं होतं की नाट्यमय घटनांवर लक्ष केंद्रित केलं तर खऱ्या कर्तृत्वाचा विसर पडायची शक्यता असते. आणि हे वाक्य त्यांनी अफजल खान वधासंदर्भात लिहिलेलं होतं. बरं. आणि तेव्हा आम्ही काही प्रयोग वगैरे करत नव्हतो. बरं. आणि मग ते वाचता वाचता आपल्याला असं लक्षात येतं हे किती खरं आहे. कारण एक छोटीशी गोष्ट आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली, खरं तर खूप मोठी आहे, पण एका मोठ्या घटनेमुळे झाकोळली गेली आहे. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा वध झाला आणि 5 सप्टेंबर 1659 शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचं सईबाई साहेबांचं राजगडावर निधन झालंय. तेव्हा शंभूराजे फक्त 2.25 वर्षाचे आहेत. म्हणजे आपल्या पत्नीच्या निधनानंतर 2 महिने 5 दिवसांनी आपल्या 2.5 वर्षांच्या मुलाला मागे ठेवून महाराज अफजल खानाच्या मिठीत गेलेत, जो जीवावरचा प्रसंग आहे. तर मला असं वाटतं नाट्यमय घटना आपण त्याला खूप रोमॅन्टिसिझम खूप आहे त्याच्यात. युद्धामध्ये कायम असतो, पण त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे किंवा त्याच्यानंतरचे जे जबरदस्त परिणाम आहेत हे आपण लक्षात घेत नाही. आणि आम्हाला असं खरंच वाटलं की अरे हे लोकांपुढे आणले पाहिजे. आणि मग आम्ही गप्पा मारत होतो आणि मग त्यातनं आपण हे लोकांपुढे आणू शकतो का असा विचार करत होतो. आणि मग त्यातनं बरंच मग पुढे ब्लॉग्स वगैरे लिहायला सुरुवात झाली आणि मग हळूहळू कार्यक्रमाकडे वळलो. पण काही गोष्टी अशा घडतात की ज्या तुम्हाला खरंच स्ट्राईक करून जातात आणि त्या तुम्हाला आयुष्यभर पुरतात. तुला काय वाटतं? ॲक्च्युली शिवचरित्राचं जो वाचन आहे ते अनेक वर्ष चालूच होतं आणि त्यात अशा काही घटना होत्या किंवा आहेत, ह्या जर का आपण काही मित्र समजा जमलो आणि गप्पा मारायला लागलो तर त्याच घटना परत परत येत राहतात. म्हणजे शास्ता खान असेल, मिर्झा राजा असेल, आग्र्याहून सुटका असेल, पण तेवढंच शिवचरित्र खरं तर नाही आहे, अजूनही खूप आहे. म्हणजे उदाहरण देतो मी, दक्षिण दिग्विजयाला महाराज निघाले होते 1676 विजयादशमीनंतर. आणि मध्ये तुंगभद्रेच्या जवळ, तुंगभद्रा नदीच्या जवळ आपली फौज असताना तिथे कोप्पळच्या ठाणेदाराशी, कोप्पळ नावाचा ठाणा होता आदिलशाही ठाणा, त्यांच्याशी एक लढाई झाली. त्या लढाईत जो आदिलशाही सरदार होता
त्याचं नाव होतं हुसेन खान मियाना. ह्याला पकडण्यासाठी आपल्या फौजेतला एक तरुण मुलगा धावला, घोडेस्वार होता, आणि पकडायला तो गेला, हत्तीवर होता हुसेन खान, याने भाला फेकून मारला हत्तीला. आणि त्याच वेळेला प्रसंगावधान राखून हुसेन खानाने या मुलाकडे एक बाण सोडला. तो बाण त्या मुलाच्या 2 भुवयांच्या मध्ये रुतला. त्या मुलाचे वडील त्या फौजेत होते. त्या मुलाच्या वडिलांनी त्या कोप्पळच्या रणांगणात आपल्या तरुण मुलाला अग्नी दिलाय. गोष्ट इथेही संपत नाही. मागे जेव्हा महाराष्ट्रात त्याच्या गावी कळलं त्या मुलाच्या, तेव्हा त्या मुलाची म्हणजे त्या सरदाराची, त्या वीर योद्धाची, बहादराची पत्नी सती गेली. त्या सतीचं वृंदावन अजूनही त्या गावात आहे. गोष्ट इथेही संपत नाही. संपली असती तर बरं झालं असतं असं वाटतं, इतकं भयंकर आहे पुढचं. त्या मुलाचं वय फार तर 18-19 वर्षाचं असेल, आणि जी मुलगी सती गेली त्याची बायको, त्यांचं वय 13 वर्षांचं असेल. आता तुम्ही मला सांगा की 18 वय आणि 13 वय यांना संसार म्हणजे काहीतरी माहिती असेल का? सुदैवाने आपल्याला ह्यांचं नाव माहिती आहे. ह्या बहादराचं नाव आहे नागोजीराव जेधे देशमुख. त्यांच्या वडिलांचं नाव बाजी सर्जेराव जेधे देशमुख. त्यांच्या वडिलांचं नाव कान्होजी राजे जेधे देशमुख. म्हणजे जेधे देशमुख हे कारीचे जे आहेत, भोरच्या जवळचं कारी, त्या घराण्याने एवढा मोठा पराक्रम गाजवलाय. 3 पिढ्यांची स्वामीनिष्ठा आहे. आणि त्या जेधे देशमुखांचं जे कारी गाव आहे, त्या वाड्याच्या समोरच कारी गावात आजही त्या नागोजीरावांच्या पत्नीचं म्हणजे गोदूबाईंचं ते सतीचं स्मारक आहे. आपल्यासाठी खरं तर ही सुद्धा तीर्थक्षेत्र आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे. मला खरंच खूप कौतुक वाटलं. म्हणजे मी जो कार्यक्रम बघितला तो होता थोरले बाजीरावांवरचा, आणि बाजीरावांबद्दल मला इतकी माहिती नव्हती. पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलीत ना, म्हणजे आय ओपनर होता तो, की अरे इतकी मोठी मोठी माणसं आणि आपण फक्त मस्तानीमध्येच अडकून राहतो, बाजीराव मस्तानी. पण तसं नाही आहे ते. तुम्ही ज्या दाखल्यांसकट दिलं, आणि मला कौतुक हे वाटतं की फक्त बाजीराव नाही तर शिवाजी महाराज, त्यांच्या मोहिमा, त्यांचे सरदार, हे सगळं तुम्ही उलगडून सांगता. एक प्रकारचं खूप मोठं काम आहे, आणि त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक आणि अभिनंदन तुमचं. तुम्ही दोघे, तुमचं नाव सारंग हा एक, खरं तर दोघांचे नाव सारंग हा खरं तर गंमतच आहे, म्हणजे योगायोगच आहे. पण तुम्ही कसं एकमेकाच्या संपर्कात आला, आणि तुम्हाला असं कसं एक वाटलं की आपण कार्यक्रम करूया? आम्ही 2004-05 पासून मित्र आहोत, आणि अगदी कट्ट्यावरचे मित्र आहोत. त्यानंतर आम्ही एका शाळेत होता? कॉलेजमध्ये होतो. हा रमणबागेचा आहे, मी नुमवीचा आहे. पण आम्ही गेनबा सोपानराव मोझे अभियांत्रिकी महाविद्यालय बालेवाडीला, तिथनं आम्ही एकत्र एकाच स्ट्रीममधनं म्हणजे कम्प्युटर सायन्समधनं इंजिनिअरिंग केलं. एकाच वर्गात होतो. आणि 2009ला आम्ही पास आउट झालो. आणि त्याच्यानंतर झालं असं की कट्ट्यावरचं आमचं भेटणं वगैरे चालू होतं. 2016च्या आसपास आम्ही असा विचार 16च्या आसपास आम्ही असा एक जस्ट विचार आला की अरे आपल्या कंपन्यांमध्ये जे फॉरेन डेलिगेट्स येतात, तोही सॉफ्टवेअरमध्ये, मी सॉफ्टवेअरमध्ये, तर बऱ्याचदा त्यांच्याकडनं असं येतं की अरे विकेंडला पुण्यात काय करता येईल, काही हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत का वगैरे. तर म्हटलं की अरे आपण मग अशा लोकांना जर का पुणं दाखवलं तर मजा येईल. म्हणजे आपल्याला पण ते आवडतं, करेक्ट, आपण वाचतो, आणि त्या लोकांचाही म्हणजे त्या लोकांसाठी आपण काहीतरी करू शकतो. त्याच्यात अजून एक गोष्ट अशी होती की तेव्हा जे नॉन महाराष्ट्रीयन लोक असायचे ऑफिसमध्ये, एक्झॅक्टली, तेव्हा ते पुणे में कुछ नहीं है, आणि मग खडकवासला चलते, सिंगड चलते, ते सिंहगड कधीच म्हणायचे रे, सिंगड चलते, आणि इधर काय आहे दिखाने के लिए, असं मग ते थोडंसं मग ती अभिमानाला ठेच पण पोचली होती. एक्झॅक्टली, तर ते पण झालं होतं. मग त्यातनं आम्ही ब्लॉग लिहायला सुरुवात केली, वेगळ्या जशा गोष्टी आता सांगितल्या. पण तुम्हाला मुळात इतिहास, तुम्ही दोघांचे वाचन होतं की तुम्ही सुरू केलं वाचन? याचं जास्त होतं आधीपासून. आधीपासून इतिहास आवडतो. हो, म्हणजे शाळेतल्या मार्का विचारू नका. पण एक काय आहे की ना, पुण्यात जन्म झालेला असल्यामुळे, म्हणजे ह्याचा शनिवार पेठेत, माझा कसबा पेठेत, तर तो इतिहास जवळच होता. म्हणजे शनिवारवाडा आणि लाल महाल ह्या 2 गोष्टी खूपच जवळ होत्या. तर ते एक असेलच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कादंबऱ्या आपण सगळेच वाचतो, वाचनाची आवड होती लहानपणापासून. तर कादंबऱ्यांनंतर असं वाटायला लागलं की अरे ह्याच्या पुढे काय, म्हणजे कादंबरी शेवटी कल्पना विलास आहे. तर मग 2005 साली मला भारत इतिहास संशोधक मंडळात जायला मिळालं. त्यांची लायब्ररी मी लावली, आणि मग तिथनं संदर्भ वाचायला सुरुवात केली, आणि मग ते वाचतच गेलो. पुढे नोकरी लागली, मग जसं जमेल तसं पुस्तकं घरी घेत राहिलो, आणि मग ती लायब्ररी घरीच. पण मग तुम्ही कंपनीत पण एकाच लागला की नाही? वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये. म्हणजे मी टिएटो नावाची कंपनी आहे खराडीला, आणि मी KSB टेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. मग गेले 7 वर्ष तुम्ही त्याच कंपनीमध्ये कामही करता? 7 नाही, 10 पेक्षा जास्त. 2009ला आम्ही नोकऱ्यांना अजूनही नोकरी करतो. 15 वर्षाली नोकरी करतोय. मग ह्याच्यामध्ये 7 वर्षापूर्वी असे कुठलं
मुवमेंट होती अशी कुठली होती की आता आपण कार्यक्रम करूया? इनडायरेक्टली माझी कंपनीच एक्झॅक्टली सांगू शकतो. लंचमेट आहे माझा एक, हर्षद गोडबोले म्हणून कंपनीतला. तर त्याला हे कळलं होतं की आम्ही असे ब्लॉग्स वगैरे लिहितो, आणि मग तेव्हा तो म्हणला की माझ्या घरी एक 20-25 लोकांना घेऊन मी एक कार्यक्रम करायच्या विचारात आहे. कार्यक्रमाचं नाव खलबत खाना असं मी ठेवणार आहे. खलबत म्हणजे गप्पा मारायच्या येऊन, आणि खाना म्हणजे गप्पा आल्यावर खायचं, म्हणून खलबत खाना. तर त्याचा पहिलंच तुमचा काहीतरी कार्यक्रम करूया, तुम्ही येऊन लोकांना शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगा. वा. तर आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही हे कधी केलेलं नाही आहे, पण येतो आम्ही. मग आम्ही जुजबी तयारी वगैरे, तू कुठल्या गोष्टी घेणार, बरं अजूनही तशीच तयारी असते, तू कुठल्या गोष्टी घेणार, मी कुठल्या गोष्टी घ्यायच्या. स्क्रिप्ट काहीच नाहीये, स्क्रिप्ट नाही आहे, असं रॅन्डमनेसच आहे सगळं. बरं. मग त्या गोष्टींची आम्ही तयारी करतो, एकमेकांना सांगतो की असं असं घ्यायचं आहे, मग तू माझ्या या गोष्टींना तुला हा किंवा आहे पुढे जायला वगैरे, असं ते सगळं ठरलं. आणि त्याच्या घरी गेलो संध्याकाळी 6-6:15च्या सुमारास, आणि समोर 25 लोक होते. आणि मग तो कार्यक्रम सुरू झाला, आणि 2 तासाचा वेळ आहे असं तो म्हणला होता. आणि मग थोडं अजून राहिलं होतं, तर मग लोक म्हणली चालू दे, आणि मग ते 2चे 2.5, 3, 3.5 तास चाललं सलग. ओहो. आणि मग लोकांनी कार्यक्रम झाल्यावर आवडलं हे तर म्हणलीच लोक, आणि विचारलं कितवा प्रयोग आहे. आई ग. आम्ही म्हणलं कसला प्रयोग, आम्ही कालपर्यंत जावाच्या कोडच लिहितोय ऑफिसमध्ये. बर. तर तो काही प्रयोग वगैरे नव्हता, पण ते लोकांना आवडलं. आणि एक म्हणजे मगाच्या याच्या गोष्टीला कनेक्ट करायचं म्हणजे नागोजीराव जेधेंची यांनी गोष्ट सांगितली, तेव्हा गोष्ट सांगताना सुद्धा बऱ्याचदा हा म्हटलं की गोष्ट इथले संपली नाही असं. तर ही गोष्ट त्यांनी त्या पहिल्या प्रयोगात घेतली होती. आणि आमचा नंतर खूप पुढे चांगला मित्र आला स्वप्नील कुमावत म्हणून आहे, तो त्या कार्यक्रमाला होता. आणि मग तो असं म्हणलं, तुम्ही कार्यक्रमाचं नावच गोष्ट इथे संपत नाही ठेवा. आणि त्यातनं त्या कार्यक्रमाचं नाव अतिशय काहीही विचार न करता गोष्ट इथे संपत नाही ठेवलं. म्हणजे किती छान. म्हणजे लेट सिट डाऊन अँड थिंक अबाउट की काय नाव ठेवायचं, आणि मग आपण 4 दिवस असलं काही नाही. तो म्हणला हे ठेवा, आणि ते ठेवलं. आणि आमचा दुसरा एक अतुल तळाशीकर म्हणून खूप चांगला मित्र आहे, त्यांनी पण फेसबुकवर कार्यक्रमाची पोस्ट लिहिली होती, दुसऱ्या तर त्यांनी अशी सुरुवात केली होती, गोष्ट इथे संपत नाही म्हणून. याच्यामध्ये मग तुम्ही कार्यक्रम करायला सुरुवात केली, ते प्रोफेशनली म्हणा किंवा मग कमर्शियली म्हणा, तशी कशी सुरुवात झाली? म्हणजे मग कार्यक्रम येत गेले तुमच्याकडे, की मग तुम्ही कार्यक्रम लावायला सुरुवात केली? पहिल्यांदा काही खासगी कार्यक्रम आले, म्हणजे ह्या पहिल्या कार्यक्रमाची आम्ही जनरल पोस्ट लिहिली, काल आम्ही असं असं केलं. हे फेसबुकवर आपण काही जनरली लिहितो तसं लिहिलं, आणि मग त्यातनं काही खासगी कार्यक्रम मिळत गेले. आणि त्याच दरम्यान असं झालं की मग लोकांनी रिप्लाय करता किंवा रिस्पॉन्स देता देता असं झालं की आमच्या एका मित्राने कॅफेमध्ये कार्यक्रम लावायला सुरुवात केली त्यावेळेला. पुण्यात ज्या छोट्या छोट्या बुक कॅफेज आहेत ना तिथे, आणि मग त्या कॅफेजमध्ये पण लोक यायला लागली. आणि खूप कमी नॉमिनल तिकीट असायचं, हार्डली 50 रुपये वगैरे तिकीट असायचं. म्हणजे कशासाठी होतं तिकीट खरं तर, की ना काही वेळा आम्ही फुकटही करून पाहिलं वेगळे कार्यक्रम, गोष्ट इथेच नाही. तर फक्त नोंदणी करा आणि कार्यक्रमाला या. तर फुकट असलं ना की लोक ऍबसेंट राहतात, आणि मग ती जागा वाया जाते, आणि मग ज्यांना यायचं असतं ते येऊ शकत नाही. म्हणून ते 50 रुपये तिकीट होतं एक्झॅक्टली. आणि मग ते तिथे मग लोक आली, तर त्या कॅफेचं शेवटी जागा मर्यादित, तिथे लोक जितकी बसू शकतात ती क्षमता मर्यादित. मग लोक म्हणायला लागले यार तुम्ही मोठं काहीतरी घ्या. मग आम्ही लॉ कॉलेज रोडला जे दामलेंची गल्ली आहे ती आपल्या कोलाज हॉटेलची, तिथे दामले सभागृह म्हणून आहे, तिथे 100-110 खुर्च्या बसतात. मग तिथे 3 प्रयोग केला, तर लोक म्हटले नाही इथेही पुरत नाहीये. मग आम्ही गणेश हॉलला शिफ्ट झालो, जे न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड जी शाळा आहे त्यांचं एक सभागृह आहे, नवीन बांधलेलं छान, त्याला स्टेज वगैरे. ते 225 कॅपॅसिटीच आहे. आणि त्याच्यानंतर मग लोक म्हणाली इथेही पुरत नाहीये. लोक म्हणाली म्हणजे लोक असं म्हणायचे की तिकीट संपली. अच्छा, ह्याला काय अर्थ आहे, तिकीट संपली मला. मग म्हटलं की आता थोडं काहीतरी मोठं. मीनवाईल कोविड आला, कोविडमध्ये जे काही आपल्या सगळ्यांचं झालं ते सगळं थांबलं होतं. पण मग आता काय करायचं म्हणून आम्ही सर्च करायला लागलो, आणि मग आम्ही मॉडर्न इंजिनिअरिंग जे आहे आपलं गणेश ह्याच्या शिवाजीनगरचं, त्यांचा जो 505 कपॅसिटीचा हॉल आहे तिथे आम्ही शिफ्ट झालो. मग 1 वर्ष तिथे कार्यक्रम केले, आणि वन फाईन डे वी गॉट अ कॉल फ्रॉम समीर हम्पी. आणि त्यांच्यामुळे आम्ही मला समीरचा विषय निघाला म्हणून, तो माझा चांगला मित्रच आहे, पण मी त्याला असं परवा बोललो की आपलं एक योगदान असतं ना, की आपण काय दिलं. तर कमर्शियल नाटक आपण करतो कारण त्यातनं आपल्याला व्यावसायिक हा मिळत असतो, पैसे मिळत असतात, लोकांना मनोरंजन होत असतं. पण मनोरंजन आणि व्यवसायाच्या पलीकडे काय आहे, तर हा कार्यक्रम असं मला वाटतं. कारण तो फक्त मनोरंजनापुरतं उरत नाही, तर त्याबद्दल ते धाडस आहे एक प्रकारचं, की असं तो लावून धरणं कार्यक्रम. तुम्ही या सगळ्या कार्यकाळामध्ये तुमचे पहिले जे कार्यक्रम होते ते
कुठले होते? शिवाजी महाराजांच्या कुठल्या मोहिमांवरचे होते? की शिवाजी महाराजांवरच तुम्ही बोलत होता, मग हळूहळू व्याप्ती वाढवली असं काय? पहिले 20-25 तर शिवरायांचा आठवा साक्षेप नावाचा एक कार्यक्रम होता. म्हणजे शिवचरित्रातल्या महत्त्वाच्या घटनांचा धावता आढावा. पण महत्त्वाचं परत मी मगाशी म्हटलं तसं त्या घटनेवर लक्ष केंद्रित न करताना व्हॉट लेड टू दॅट पर्टिक्युलर इव्हेंट आणि मग त्याच्यानंतर काय झालं. मग मिर्झा राजा जयसिंग असेल, आग्र्याहून सुटका असेल किंवा तानाजीरावांचा सिंहगडावरचा पराक्रम असेल, तर या सगळ्या गोष्टींवर तो एक 3 तासाचा कार्यक्रम असायचा. पण नंतर आम्हाला असं जाणवलं की आपण स्पेसिफिक इव्हेंट घेऊन त्याच्यावर डिटेल्ड कार्यक्रम करायला पाहिजे. करेक्ट. आणि मग त्याच्यातनं मग अफझल खान वध आला, पेशवा बाजीराव हा कार्यक्रम आला. तर हे सगळे त्याच्यातनं हळूहळू, म्हणजे मी खरं सांगू का, म्हणजे ते जॉन लेननचं वाक्य आहे ना बीटल्स, लाईफ इज व्हॉट हॅपन्स टू यू वेन यू आर बिझी मेकिंग अदर प्लॅन्स. तर आम्ही कधीच याचा विचार केला नव्हता खरं तर की हे असं काहीतरी होईल. ते इव्हॉल्व्ह होत गेले सगळं. आम्ही असं कधीच म्हणजे आज बसून डिस्कस केलं की आपण पुढच्या 6 महिन्यात इथे असू, असं काही केलं नाही. पण तुम्ही मग या सगळ्याची तयारी कशी केली? म्हणजे अभ्यास कसा केला? आणि खूप आहे सगळं. हो, नाही, संदर्भ ग्रंथ तर आहेत. म्हणजे कार्यक्रमात आम्ही प्रयोगात एक गोष्ट पाळलेली आहे की जर का मी जे वाक्य किंवा हा जे वाक्य बोलतोय, मी हा जी घटना सांगतोय, त्याला संदर्भ नसेल तर ते जनरली सांगतच नाही. किंवा असं असेल की ह्याला संदर्भ आहे पण तो उत्तरकालीन आहे खूप आणि तेवढा विश्वसनीय नाहीये इतिहासकारांच्याही मते, तर तसं आम्ही सांगतो प्रयोगात की आम्ही तुम्हाला सांगतोय पण त्याला विश्वसनीय संदर्भ नाहीये, आहे आलेलं आहे ते, पण ते खूप उत्तरकालीन संदर्भात आहे. हे महत्वाचं आहे. म्हणजे इतिहास कथन करताना तुम्ही त्या गोष्टीचं भान राखणं खूप गरजेचं आहे. हे आम्ही ज्यांना गुरु मानतो सगळ्यांना, म्हणजे बेडेकर सर असतील, घाणेकर सर असतील, बाबासाहेब पुरंदरे असतील, सरदेसाई असतील, राजवाडे असतील, ह्या सगळ्या लोक, मेंदळे, गवा मेंदळे फार मोठं नाव, गजानन भास्कर मेंदळे, आता केदार फाळके असतील, डॉक्टर मिलिंद पराडकर असतील, या सगळ्यांकडनं आम्ही जे शिकत गेलो ते याच्यात हेच शिकत गेलो. पण मग यामध्ये हे ज्या सणावळ्या लक्षात ठेवणं असेल, नावं सगळी केवढी नावं आहेत ती सगळी, त्याचे दिनांकापासून सगळं स्थळ, काळ, वेळ, हे कसं काय लक्षात राहतं तुमच्या? मेकॅनिकल बनत जातं थोड्या दिवसांनी ते. म्हणजे असं वाटतं की ना तुम्हाला ना ती बऱ्याच, आता तू परवा कार्यक्रमाला आला तेव्हा ती टाइमलाईन एक दाखवली जाते, तर ती ऍक्च्युली आता ती दिसते समोर, म्हणजे व्हिज्युअलाइज होते की या. आणि ना तुम्ही एक घटना म्हणून लक्षात ठेवली तर ते लक्षात ठेवायला अवघड आहे. तुम्ही जेव्हा इतिहास म्हणून सगळ्या 100 वर्षातल्या घटना जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला याच्यानंतर हे घडलंय, याच्यानंतर हे घडलंय, हे आपसूक लक्षात राहायला लागतं. आणि मला असं वाटतं की सतत वाचत राहणं, म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट सांगायला उभं राहतोय तेव्हा ती गोष्ट सांगण्याआधी आपण वेगवेगळ्या साधनांमधून, फक्त आपल्या नाही, जी म्हणजे शिवाजी महाराजांच्या मराठ्यांच्या बाजूने लिहिली गेली, पण शत्रूच्या साधनांमधनं पण ती गोष्ट वाचली पाहिजे की त्यांचा त्या घटनेकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह काय होता, काय दृष्टिकोन होता. तर तुम्ही एक छान गोष्ट जी न्यूट्रल असेल आणि जी सगळ्यांना आवडेलही तर ती तुम्ही मांडू शकता. पण मग ते सणावळ्या लक्षात ठेवणं, माणसं लक्षात ठेवणं हे ओघानी येतं असं मला वाटतं. आणि म्हणजे ते गेली अनेक वर्ष ते डोळ्याखालनं चाललेलं आहे. म्हणजे मागचा काही वर्षांचा विचार करता असं झालंय की आपण हे सोडून फार कमी गोष्टींचा विचार केलाय, असं पण झालेलं आहे की आता आम्ही दोघं असू, आमचा एक मित्र ज्याने मग उल्लेख केला सारंगने, अतुल तळाशीकर असेल, तर आमचा एक तिघांचा ग्रुप आहे, याच्यावर या चर्चा कंटिन्युअस चालू असतात. एक पत्र टाकलं जातं, आता PDF अवेलेबल आहेत मराठ्यांच्या इतिहासाच्या वेगवेगळ्या साधनांच्या, तर त्याचा एक स्क्रीनशॉट, अरे ह्याच्यात असं लिहिलंय बरं का, मग त्याच्यावर चर्चा होते. मग ती चर्चा खूप वेळ चालते, बऱ्याचदा कधी भेटून होते. आमचे अजून काही मित्र आहेत ज्यांच्यावर आम्ही ट्रेकला जातो, त्या मित्रांबरोबर त्यांनाही कधी प्रश्न असतात, कधी आम्हाला प्रश्न असतात की अरे हे बांधकाम असं दिसतंय बरं का, अरे हे त्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे. मग त्यातनं परत ते येत जातं. म्हणजे आपण म्हणतो ना की त्या विषयामध्ये असणं फार गरजेचं आहे. म्हणजे विषयामध्ये इतकं असतं कधी कधी, म्हणजे वेगळ्याच लाईटर नोटवर सांगायचं तर सपोज मला असं सांगायचं की 1990 साली असं असेल, मला नॉर्मल सांगायचं, तर काय काय वेळा बोलता बोलता चुकून 1690 म्हटलं होतं. परवा झाला असं, एकाने मला विचारलं, म्हणजे संकर्षण कराडे आले होते, त्यांनी मला विचारलं तुझा जन्मसाल काय, प्रयोगाला आले होते. म्हटलं 87. त्यांना महिना विचारायचा होता, 87 कुठला, तर मी चुकून म्हणून गेलो, मी एप्रिल 87 म्हणण्याच्या ऐवजी मी म्हटलं 1683. अच्छा. म्हणजे ते थोडंसं होऊन जातं, म्हणजे त्याच्यात तो विचार सतत बॅक ऑफ द माइंड. या सगळ्या झोनमध्ये तुम्ही एकीकडे जॉब पण करता, आता हा कार्यक्रम पण करता, अनेक म्हणजे डिटेलिंग सुरू केलेलं तुम्ही, त्या इव्हेंटचे कार्यक्रम सुरू केले. या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा वाचून, गोष्टी ऐकून भर पडते आपल्या ज्ञानामध्ये, आणि आपल्याला ती माणसं वेगवेगळी दिसायला लागतात हळूहळू. म्हणजे शिवाजी महाराज मला आधी एक दिसत असतात महाराज म्हणूनच,
पण आणखी डिटेल कळल्यानंतर तो आणखी माणूस मोठा मोठा होत जातो. असे त्यांचे एखादे तुमच्या डोक्यात राहिलेलं सांगू शकाल का शिवाजी महाराजांबद्दलचं काहीतरी? हे ऐकल्यानंतर किंवा हे कळल्यानंतर स्थिमित झाला होता तुम्ही, किंवा हे माहीतच नव्हतं आपल्याला, असं असं काही किस्से सांगू शकाल? मी ना मध्ये एक दक्षिण दिग्विजयातलीच गोष्ट आहे, आणि दक्षिण दिग्विजयानंतर शिवाजी महाराजांचा स्वतःच्या सावत्र भावाबरोबर एक तह झाला व्यंकोजी राजांबरोबर तंजावरच्या. आणि त्या तहामध्ये वेगवेगळी कलम आहेत, ती सगळी कुठला मुलूक तुमच्याकडे आमच्याकडे, ही सगळी कमर्शियल फायनान्शियल ज्याला आपण म्हणू शकतो किंवा आर्थिक राजकीय अशी कलम आहेत. पण त्याच्यात एक कलम आहे ज्या महिलेच्या मध्यस्थीने हा तह झाला, त्या दीपाबाई साहेब आहेत, ज्या व्यंकोजी राजांच्या पत्नी आहेत. तर ते कलम असं होतं की बेंगरोळ शिरे हा जो कर्नाटकातला भाग आहे हा चिरंजीव दीपाबाई चोळी बांगडीसाठी द्यावा, आणि त्यावर व्यंकोजीने हक्क सांगू नये. आणि पुढची 2 वाक्य होती, आणि ती महाराजांच्या वेळी लिहिली गेलेली वाक्य आहेत की हा जो भाग आहे किंवा ही जी गोष्ट आहे ही वंशपरंपरागत मुलीच्या वंशाकडे चालावी, आणि चिरंजीव दीपाबाई सांगतील त्यांनीच तो मुलूक खावा, असं त्याच्यात लिहिलं होतं. तर हे खूप वेगळं आहे ना. म्हणजे मला असं वाटलं की किती पुढचा विचार, म्हणजे ज्याला आपण विजनरी नुसतं आपण म्हणतो, पण ज्याला म्हणजे मी नेहमी कार्यक्रमात म्हणतो की ही अर्ली डेमोक्रेसी आहे, ही राजेशाही नाही आहे. शिवाजी महाराजांनी केवढा मोठा स्वतःच्या घरातच एक दाखला उदाहरण आहे त्यांच्या, की स्त्री पुरुष समानतेविषयी असेल किंवा महिलांना काय वागणूक द्यावी या संदर्भात असेल, हे सगळं त्यांनी स्वतःच्या घरातच घालून घेतलेले दाखलेत, उदाहरण आहेत. मला असं ते वाचल्यावर असं झालं, अरे यार हे तर म्हणजे स्त्री पुरुष समानता जर आपल्याला प्रमोट करायची आहे 21व्या शतकात, तर आपल्या राजाने 350 वर्षापूर्वी करून ठेवले स्वतःच्या घरात. पण मग ती गोष्ट तेवढ्या प्रकर्षाने आहे, आणि मग तो माणूस म्हणून खूप वेगळाच वाटायला लागतो. कारण मला नेहमी वाटतं 17व्या शतकात कदाचित शिवाजी महाराजांपेक्षा ताकदवान माणसं असतीलच की, ताकदीने फक्त शारीरिक ताकद. पण मग महाराज वेगळे काय आहेत, खूप काळाच्या पुढचा विचार. म्हणजे बाबासाहेबांचंच ते आहे की बाबासाहेबांकडे एकदा आम्ही गेलो तेव्हा त्यांनी असा प्रश्न विचारला होता, बाबासाहेब पुरंदर यांनी, सगळे बसले होते 4-5 लोक, की शिवाजी महाराज अजून जगले असते तर त्यांनी काय केलं असतं असं तुम्हाला वाटतं? तर प्रत्येकाने आपापल्या परीने उत्तर दिली की उत्तर दिग्विजय केला असता, अजून काहीतरी केलं असतं. तर बाबासाहेबांनी सगळ्यांची उत्तर ऐकलं, ते म्हणले महाराज अजून जगले असते तर ते विज्ञानाकडे वळले असते. आणि हे वेगळंच उत्तर आहे, आणि खरंच वळले असते असं वाटतं कधी कधी, की ज्या पद्धतीने आपण इंग्रजांबरोबर महाराजांनी तह केलेत किंवा इंग्रजांबरोबर काही गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला, आरमार उभं केलं महाराजांनी स्वतः, हे सगळं काळाच्या पुढचं आहे. त्यामुळे तो माणूस अशा गोष्टी वाचल्यानंतर जास्त मोठा वाटायला लागतो. या सगळ्यामध्ये तुम्ही कविताही करता, या कार्यक्रमांमधल्या कविता यांनीच केलेल्या असतात, तर तुम्ही काय आधीपासून कविता करता की आता सुचायला लागलं तुम्हाला? अगदी असं म्हणजे तारुण्यात ज्या कविता केल्या जायच्या त्या करायचा प्रयत्न होता, पण ते असं खूप हे होतं की म्हणजे नॉर्मल होतं. त्यात असं काही आपण काहीतरी खूप चांगलं कवी व्हावं वगैरे असं नाही. पण जेव्हा आम्ही कार्यक्रम करायला सुरू केलं, म्हणजे प्रयोग सुरू झाले ना, आणि तेव्हा असं वाटलं की या प्रयोगांना अजून थोडं रंजकता आणण्यासाठी आपण काय करू शकतो. तर मग त्याच्यात जसे भूषणाचे छंद आहेत तशा म्हटलं मग आपण काही स्वरचित कविता करता येतील का, म्हणून त्यातनं कविता करायला सुरुवात केली. आणि आता 121 प्रयोग झाले तर लोकांनी हे तर नाही सांगितलेलं बाकी सगळं असं तर झालेलं नाही. आणि पुण्यातली लोक ते बोलून दाखवणार बाकी सगळं छान आहे पण तू कविता करू नको. मग तुम्ही आता कुठल्या भागांवर कार्यक्रम करता? एकूण 13 विषय बसलेले आहेत. म्हणजे त्यात अफजल खान वध आहे, त्यात दक्षिण दिग्विजय आहे, त्यात मोहीम मांडली मोठी हा एक विषय आहे जो शिवाजी महाराजांचा जो आग्र्याहून सुटकेचा एपिसोड आहे, आणि त्याच्यानंतर 3 वर्षांनी महाराजांनी तह मोडला आणि मुघलांविरुद्ध हर हर महादेव केलं. त्यातलं पहिलं बलिदान झालं तानाजीराव मालुसरे यांचं. तिथपासनं म्हणजे मोहीम मांडली मोठीमध्ये तानाजीराव मालुसरे यांचं बलिदान ते प्रतापराव गुजरांचं बलिदान हा विषय कव्हर होता. दक्षिण दिग्विजय हा विषय, त्याच्यानंतर आता बाजी प्रभूंचा जो विषय पन्हाळा ते पावनखिंड हा आता 15 ऑगस्टला कार्यक्रम सादर होतोय. पानिपतचे 2 भाग आहेत. महाराष्ट्र धर्म हा एक कार्यक्रम आहे जो शहाजीराजांपासून ते अगदी पानिपतापर्यंतचा सगळा मराठ्यांचा इतिहास, महाराष्ट्र धर्म ही जी टर्म कॉइन केली आहे त्यातल्या काही गोष्टी घेतो. शिवरायांचे 8वावे नावाचा एक प्रयोग आहे, ज्यात शिवाजी महाराज दिसत कसे होते वेगवेगळ्या साधनांमधनं येतं. तो एक कसे दिसत होते शिवाजी महाराज? खूप वेगवेगळ्या साधन लोकांनी लिहून ठेवलेलं आहे की त्यांची उंची कशी होती. ते आता महाराज आग्र्यात होते आणि आपल्याला माहिती आहे कैदेत पडले होते, तर महाराजांच्या भोवती आधी आपल्या लोकांचे पहारे होते. पहारे म्हणण्यापेक्षा आपली लोक आजूबाजूला.
त्याच्यानंतर रामसिंग जो मिर्झा राजाचा मुलगा आहे, ज्याला मिर्झा राजाने हे सांगितलंय की यांची जबाबदारी आपल्यावर आहे, कारण मी यांना वचन दिलंय महाराजांना बरोबर. की तुमच्या जीवाला काही होणार नाही, त्यांचे पहारे. आणि त्याच्यानंतर फौलाद खानाचे पहारे, म्हणजे औरंगजेबाच्या माणसाचे पहारे. तर हे जे राजपूत लोक आहेत ना मधले, त्या लोकांनी महाराजांबद्दल लिहून ठेवलंय की शिवाजी महाराज दिसायला अत्यंत गोरेपान आहेत. परकालदास नावाचा माणूस आहे, डिंगल भाषेतली कागदपत्र आहेत, राजस्थानची फोक लँग्वेज. अगदी 28 मे 13 जुलै वगैरे ह्या सगळ्या तारखांसकट ते कागद आहेत, छापलेले आहेत लोकांनी. केदार फाळकेंचं तुम्ही जर का शिवाजी एस्केप फ्रॉम आग्रा या शिवाजीज विजिट टू आग्रा हे वाचलं तर त्यात कळतं. त्यांचा मुलगाही अत्यंत गोरेपान आहे, दाढी राखलेल्या माणसाचे मनोधैर्य अत्यंत विलक्षण असं लिहिलेलं आहे. ते वाचताना आपल्या अंगावर काटा येतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना शिवाजी महाराज आपण लहानपणापासून वाचलेले, पण ते जेव्हा त्याच्या अशा कागदांमधनं येतं की ते हरवून जायला होतं. त्यात भूषणाचे कितीतरी छंद आहेत, म्हणजे त्या वर्णन करणारे. त्यामुळे ते दक्षिण के नाथ म्हणतो तो शिवाजी महाराजांना. दक्षिण के नाथ शिवराज तेरे हात चढे धनुष के साथ, गडकोट दुर्जन के भूषण असीसे तोही करत कसीसे पुनी बाननी के साथ, छुटे प्राण तुरकन के. तो एका ठिकाणी म्हणतो की शिवाजी महाराज कसे होते. एक कहे कल्पद्रुम है इमी पूरत है सबकी चित चाहे. कल्पवृक्ष आहेत कल्पद्रुम म्हणजे. एक कहे कल्पद्रुम है इमी पूरत है सबकी चित चाहे. एक कहे अवतार मनोज, मदनाचा अवतार आहे. एक कहे अवतार मनोज की यो तन में अति सुंदरता आहे. भूषण एक कहे मही इंदुयो, राज विराजत बाड्यो महा है. एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह शिवा आहे. शिवाजी महाराज नरसिंहासारखे. हे भूषणासारखा कवी उत्तर प्रदेशात आलाय तो, त्रिविक्रमपूर बिरबलाचं गाव त्याच्या जवळ आलेला आहे. आणि महाराजांची कीर्ती ऐकून आलेलं. फक्त महाराजांनी त्याला पत्र पाठवलं नव्हतं तुम्ही चांगल्या कविता करता माझ्यावर येऊन करा म्हणून, असं नाहीये ना काही. तो त्या ओढीनं आलेला आहे की उत्तरेत सगळं जे भयंकर आत्ता चाललेलं आहे याच्यावर उपाय काय, तर तो दक्षिणेत उपाय. छत्रसाल बुंदेला महाराजांकडे आलेले आहेत प्रेरणा घ्यायला. ही तत्कालीन लोक आहेत. तुम्ही आता इतके वर्ष कार्यक्रम करून अभ्यास केल्यानंतर आपल्याला जसं मी म्हणालो की माणसं दिसायला लागतात तुम्हाला, तर आम्ही ॲज अ ले मॅन आम्हाला एखाद्या इव्हेंटमुळेच ती माणसं कळतात. बरोबर आहे. सिंहगड म्हटलं की तानाजी मालुसरे, पावनखिंड म्हटलं की बाजीप्रभू देशपांडे. तुम्हाला इतका अभ्यास केल्यानंतर ही माणसं कशी होती असं सांगाल तुम्ही? तानाजी मालुसरे कसे होते? तानाजी मालुसरे त्या लोकांपैकी आहेत म्हणजे शिवाजी महाराजांसोबत खूप आधीपासून होते. म्हणजे आपल्याकडे एक डॉक्युमेंट आहे, त्याला शिवभारत असं म्हणतात. कवींद्र परमानंद गोविंद नेवास्कर नावाच्या माणसाने शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरनं ते चरित्रच लिहिलं आहे महाराजांचं. चरितम शिवराजस्य भरतस्येव भारतम असं ते आहे त्याच्यात. आणि त्यात 31 अध्याय आहेत पूर्ण. 32व्या अध्यायात 9 श्लोक आहेत. आपल्याला अपूर्ण मिळालेलं आहे, ते पूर्ण मिळालेलं नाही आहे, संस्कृतमध्ये आहे. त्यात खूप लोकांविषयी येतं. तानाजीरावांचं नाव पण खूप आधीपासून येतं. तर मला असं वाटतं की मित्र किंवा मैत्रीची व्याख्या ना ही तानाजीराव मालुसरे आहेत. ही गाढ मैत्री कशी असते, निष्ठा तर होतीच महाराजांवर, काही प्रश्नच नाही. पण त्यांना जेव्हा मी असा विचार करतो तेव्हा सिंहगडावर तो जो पुतळा आहे ना त्यांचा, अर्धपुतळा आहे, तो अगदी परफेक्ट लावलेला आहे. की धिप्पाड शरीर, हा गलमिशा व्यवस्थित, डोक्याला मावळी पागोट आणि भिंत चालत यावी असं गोनी दांडेकरांनी लिहून ठेवलंय कादंबरी में शिवकालामध्ये. भिंत चालत यावी, पण त्याच्या मागे धिप्पाड छाती आहे, रुंद छाती आहे, धिप्पाड छाती आहे, कणखर मनगट आहे आणि महाराज या एका गोष्टीसाठी काहीही करायची तयारी आहे असं तो डोळ्यासमोर येतो. सुभेदार, नरवीर सुभेदार तानाजीराव मालुसरे. आणि एक गंमत सांगतो, जे 4 फेब्रुवारी 1670ला जे युद्ध झालं ना, बॅटल ऑफ सिंहगड, हे इतकं का महत्वाचं होतं, आग्र्याहून सुटल्यानंतर मुघलांची काढलेली ती पहिली खोडी आहे. अच्छा. तिथनं जे युद्ध सुरू झालं मुघलांविरुद्ध, म्हणजे त्या लढाईने, ते मध्ये शिवाजी महाराज 1680ला गेले. म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक झाला 74ला. पुढे 76, 77, 78 दक्षिण दिग्विजय झाला. 80ला महाराज गेले 3 एप्रिलला. त्यानंतर 1689च्या 11 मार्चला औरंगजेबाने संभाजी महाराजांना मारला वडूतुळापूरला. त्याच्यानंतर 1700च्या 3 मार्चला सिंहगडावर राजाराम साहेब गेले. राजाराम साहेबांनंतर ताराबाईंनी सूत्र हातात घेतली, मराठ्यांनी लढा सुरू ठेवला आणि 20 फेब्रुवारी 1707ला औरंगजेबाला जेव्हा मराठे पुरून उरले तेव्हा ते युद्ध संपलं, जे 4 फेब्रुवारी 1670ला तानाजीरावांनी सुरू केलं. त्या युद्धात पडलेली पहिली समिधा म्हणजे तानाजीराव मालुसरे. आणि त्यानंतर मराठी दिल्लीला गेलेत 1707 नंतर, शाहू महाराज गादीवर आल्यानंतर.
मग सारंग म्हटलं ना की इतिहासाचा एक तुकडा काढून बघता येत नाही, तुम्हाला ती एक सलग शृंखला म्हणून बघावी लागते. मग मला पण आता खूप कौतुक वाटतं की आता हे बोलता बोलता एवढ्या सणावाळ्या एवढी साल कसं काय तुमच्या लक्षात राहतं? पण ते नेहमीच्या वाचनात येतं, वाचनातनच येत. तू असं एक उदाहरण देतो का, तू 2-3 महिने एखादी गोष्ट वाचत राहिलास ना तर तुला पण ते समोर ते नंबर दिसायला लागतात. म्हणजे मी एक आता परत तानाजीरावांचा उल्लेख निघाला म्हणून सांगतो की तानाजीरावांना माहिती होतं की आत्ता जर का भगवा फडकला नाही तर अपशकुन होईल या मोहिमेला. हे मुघलांविरुद्धचे महाराजांनी उचललेलं पहिलं पाऊल आहे. आणि राजगडाच्या समोर आहे सिंहगड, राजधानीच्या छाताडावर मुघलांचं निशाण आहे. त्यामुळे जेव्हा पहिला वार उदयभानाचा आला, दोघंही एकमेकांच्या वाराने मरून पडले. आणि पहिला वार कदाचित उदयभानाने केला असेल, तो वर्मी बसला असेल, पण मरताना सुद्धा तानाजीरावांना हे डोळ्यासमोर होतं की आत्ता मरायचं नाहीये. तर मी ती कविता त्याच्यासाठी जी लिहिली होती की तो वार झाला तानाजीरावांवर, एक तर तानाजीरावांची ती ढाल तुटली, वेळेला दुसरी ढाल मिळाली नाही म्हणून कमरेचा शेला. आता तू विचार कर, एक मी प्रयोगात सांगतो की तुम्ही एक प्रयोग करून बघा की आपल्या घरातल्या व्यक्तीला एक काठी घ्यायला सांगा साधी, आणि तुमच्या हाताला तुम्ही जाड कापड गुंडाळ आणि त्याला म्हणा वार कर, फक्त असे. थोड्या वेळाने तुम्हाला त्या काठीने हातावर हे असल्यानंतरही तुम्हाला जरा धक्के जाणवायला लागणार आहेत, वेदना होणार आहेत. उदयभान राठोड तलवारीचे वार करतोय फक्त शेल्यावर, आणि ते अंगावर झेलतात हातावर, आणि तो शत्रू आहे, तो घरचा नाहीये, तो त्वेषानेच लढणार आहे, तो औरंगजेबाचा एकनिष्ठ आहे. आणि तो जेव्हा वार झाला, म्हणजे उदयभानाचा वार झाला, आणि तानाजीरावांना आता कदाचित कळलं की मृत्यू समोर दिसतोय, आणि समोर आलेल्या मृत्यूला ते म्हणाले असतील की गाली हसला सुभेदारानं मृत्यूला म्हटला, खबरदार तू पाय उचलून जरा पुढे आला, देऊन आलो राजाला तो शब्द पुरा न झाला, आडवा आला तर मी घालीन मृत्यूवरही घाला. आणि मग त्याच्यामुळे मृत्यूचं काय झालं, आता ऐकून त्याचे शब्द करारी थिजला जागी मृत्यू, पाहून त्याचे रूप भयंकर विझला जागी मृत्यू. मग शस्त्र उचलून गोळा करून उरले सुरले त्राण, हुकमी वारा अखेरचा घेई राठोडाचे प्राण. असं तो राठोडाचे प्राण तानाजीरावांनी घेतले. की मग त्याच्यानंतर शस्त्र गळाले श्वास संपला छाती लागे धरणीला. तू विचारला ना कसे दिसत होते. शस्त्र गळाले श्वास संपला छाती लागे धरणीला, पण मरतानाही पैलवानाची पाठ न लागे धरणीला. असं ते लिहिलेलं आहे. अशा मग या ज्या भावना आहेत, म्हणजे हे जे इन्सिडेंट्स आहेत वेगवेगळे, तर त्या इन्सिडेंट्स डोळ्यासमोर ठेवून मग आपण काय आणखी लिहू शकतो जे या संदर्भांमधनं आलेलं नाही. संदर्भांच्या मागच्या ज्या भावना आहेत तानाजी कुठल्याही लोकांच्या असतात. बऱ्याचदा असं असतं ना, आपण त्या व्यक्तिरेखांच्या प्रेमातच पडतो. अगदी अगदी खूपच भारी आहे, हो हो, मोठी मोठी दैवतच आहेत ती. अगदी अशामुळे इतिहासाचं ग्लोरिफिकेशन होण्याची पण शक्यता असते. शब्दाला शब्द वाढतो आणि मग कुठल्या कुठं जाते. हे टाळण्यासाठी काय करता तुम्ही? ऍक्च्युली काय आहे की ना, म्हणजे एक बाबासाहेबांचंच परत एक खूप छान वाक्य होतं. ते म्हणले होते असं एकदा की लोक त्यांच्या घरी आले आणि त्यांना म्हणले की तुम्ही ना शिवाजी महाराजांना देव करून टाकलंय, त्याच्यामुळे म्हणजे त्यात देव मानल्यामुळे हे सगळं चमत्कारच वाटायला लागतं. तर ते म्हणले आम्ही देव बिव नाही, माणूसच मानलंय सगळ्यांनी शिवाजी महाराजांना, सगळ्या इतिहासकारांनी. आणि जेव्हा आपल्याला हे ग्लोरिफिकेशन टाळायचं आहे ना, तेव्हा आपण एकच गोष्ट, म्हणजे आम्ही जी कार्यक्रमात बऱ्याचदा करतो ती ना, शिवाजी महाराजांच्या व्यक्ती म्हणून मर्यादांची प्रेक्षकांना कार्यक्रमात जाणीव करून द्यायची. म्हणजे अफजल खान हा निस्संशयपणे शिवाजी महाराजांपेक्षा धिप्पाड होता, बरोबर. आणि तरीही शिवाजी महाराज अफजल खानाच्या मिठीत गेलेत. तर शिवाजी महाराजांनी केलेलं हे अंगावरचं धाडस आहे. मग शिवाजी महाराज तिथे दुसरा माणूस पाठवू शकले नसते का? जसं शिवाजी काशीत वेगळ्या पालखीतनं वाचून अगदी 7 महिन्यांनी केले, तर तसं करू शकले नसते का? मग त्यांनी हे का केलं? तर त्यांची कदाचित त्यावेळची भावना ही आहे की जे स्वप्न मी या लोकांना दाखवले ते पूर्ण करायची ताकद माझ्या मनगटात आहे. लिडिंग बाय एक्झाम्पल ज्याला आपण आजकाल म्हणतो. सो तुम्हाला ते कंटेम्पररी दाखले द्यावे लागणार आहेत. तो माणूस कुठलंही अवतारी पुरुष म्हणजे चमत्कार नाही आहेत त्याच्या आयुष्यातले कुठले. म्हणजे मी पावनखिंडीच्या प्रयोगात हे वाक्य बरेचदा घेतो, आणि ते कोणी म्हणलंय मला एक्झॅक्टली आठवत नाही, बहुतेक ते MS धोनीचं वाक्य आहे की देर इज व्हेरी फाईन लाईन बिटवीन ॲक्ट ऑफ ब्रेव्हरी अँड ॲक्ट ऑफ स्टुपिडिटी. वेन इट कम्स आउट पीपल विल कॉल इट ॲक्ट ऑफ ब्रेव्हरी. पावनखिंडीतल्या प्रसंगात बाहेर पडणं हे वेडं धाडस आहे, पन्हाळ्याच्या एवढ्या सिद्धी-जोहरच्या वेड्यातनं. पण हे करत असताना त्या माणसाचं नियोजन किती नेमकं असलं पाहिजे, त्याचा आपल्या माणसांवरचा विश्वास किती नेमका आहे. हा चमत्कार नाही आहे,
म्हणजे आर्ट ऑफ वॉर नावाचा सुनझुनी जो ग्रंथ लिहिलाय चायनीज मिलिटरी जनरलनी, तो काही शिवाजी महाराजांनी वाचलेला नव्हता 100%. पण तरी सुद्धा त्यातलं एक काही प्रिन्सिपल्स आहेत ते शिवाजी महाराजांना अगदी तंतोतंत लागू पडतात. त्याच्यामध्ये तो म्हणतो की द विक्टोरियस जनरल मेक्स 1000 कॅल्क्युलेशन इन द टेम्पल बिफोर गोइंग टू द बॅटल. मला असं वाटतं शिवाजी महाराज हे नेहमीच उजवे ठरले किंवा मोहिमांमध्ये यशस्वी ठरले, याचं महत्त्वाचं कारण आहे की त्यांनी सगळ्या आउटकम्सचा प्रोबॅबिलिटीचा आधीच विचार केला आणि त्याच्यानंतर ते युद्धावर गेलेत. मग म्हणून त्यांच्या गळ्यात विजयश्री माळ घातली आहे. आणि अजून एक वेगळंच उदाहरण द्यायचं झालं ते मी अगदीच कंटेम्पररी आजच्या काळाला धरून म्हणून देत असतो कारण की शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह आपल्याला करावा लागला, 23 किल्ले द्यावे लागले. तर काही लोक ह्याचं ग्लोरिफिकेशन करतात की मिर्झा राजाला कसं गंडवलं. शिवाजी महाराजांना पूर्ण माघार घ्यावी लागली पुरंदरच्या तहात. म्हणजे काही आपल्या पुढे पर्याय मिर्झा राजांनी ठेवला होता. मग ती माघार शिवाजी महाराजांनी घेतली म्हणजे काय केलं तर शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांनी लावलेला तो स्टॉप लॉस आहे. आजच्या शेअर मार्केटच्या भाषेत बोलायचं झालं की माझं किती नुकसान झालं याच्यापेक्षा जास्त नुकसान मी आता अफोर्ड करू शकत नाही. करेक्ट. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी तिथे माघार घेतली. जर शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहानंतर 9 वर्षांनी रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला नसता आणि ते एक जमीनदारच जहागीरदारच राहिले असते तर खरं तर ती आपल्याला म्हणजे तर ते शिवाजी महाराज झाले नसते. करेक्ट. पण शिवाजी महाराज वर्तमानात जगतायत ना. 13 जून 1665 पुरंदरचा तह झाला तेव्हा महाराजांना माहिती होतं का 6 जून 1674 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला माझा रायगडावर राज्याभिषेक होणार. तो माणूस तिथे वर्तमानात जगतोय आणि वर्तमानात जगत असताना सुद्धा त्यांना त्यांच्या मर्यादांची किती जाणीव आहे. त्यावेळेला आपलं नुकसान होतं तिथे आपण माघार घेऊया, क्षणिक माघार घेऊया, परत मोठी भरारी घेऊया. तर आपल्या पुढे अख्खं शिवचरित्र आहे म्हणून आपण त्या गोष्टींना चमत्कार म्हणतो. जेव्हा तो माणूस वर्तमानात जगतोय तेव्हा त्याच्या पुढे असलेले ऑप्शन्स आणि त्याच्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या गोष्टी, त्याच्या नियंत्रणात असणाऱ्या गोष्टी ह्याच्यावरच तो निर्णय घेत असतो. तो चमत्कार अजिबात नसतो. याची जाणीव सुद्धा आम्ही प्रेक्षकांना कायम वेळोवेळी करून देतो. याच्यामध्ये तुमच्या कार्यक्रमाकडे आपण परत येऊया की गोष्ट इथे संपत नाही. जे लोक तुम्हाला येऊन भेटतात किंवा कार्यक्रम झाल्यानंतर बोलतात त्या काय रिॲक्शन न विसरता आलेली अशी काही रिॲक्शन आहेत लोकांची की ही सुंदर रिॲक्शन होती. आधी एक वेगळी सांगू खूपच वेगळी. म्हणजे खरं तर ॲम्ब्रोशिया रिसॉर्ट आहे ना तिथे कार्यक्रम होता. म्हणजे आम्ही 25-30वा कार्यक्रम असेल तो साधारण. त्या प्रयोगाला आम्ही कारने चाललो होतो आणि आम्हाला ना तिथे कोणीतरी अमेरिकेवरनं येणार होतं म्हणून त्यांनी त्यांचा एक कोणीतरी मुलगा येणार होता म्हणून त्यांनी कुटुंबाने एक 50-60 लोकांचं गॅदरिंग आयोजित केलं होतं आणि म्हणून त्यांनी आमचा कार्यक्रम ठेवला होता. तर आम्हाला वाटायचं आम्ही गोष्टी वगैरे सांगतोय, इतिहास कथन वगैरे करतोय असंही वाटायचं कधी कधी. पण तिथे आम्ही फोन केला की कुठे येऊ आणि त्या ज्या काकू होत्या त्या म्हटल्या इथे या. आणि त्याच्यानंतर त्यांना वाटलं मी फोन ठेवलाय आणि फोन ठेवायचा होता मी अजून आणि त्या मागे कोणाला तर म्हणलं अगं तो स्टोरीवाला आलाय. म्हणजे चांगलं रिॲक्शन सांगेल पण मला ते असं आलं की आपण काय करतोय स्टोरीवाला आलाय. एक खूप वेगळी रिॲक्शन होती. म्हणजे एक तर आहे की ज्या पद्धतीने प्रयोग आम्ही सादर करायचा प्रयत्न करतो तेव्हा प्रयोग झाल्यानंतर खूप लोक येतात आणि बऱ्याचदा इमोशनल होतात. अगदी असं ज्या व्यक्तीकडे बघून वाटत नाही की ही व्यक्ती डोळ्यात पाणी आणू शकेल त्या व्यक्तीसुद्धा इमोशनल होतात. म्हणजे स्त्रियाच नाही तर पुरुष वगैरे असे पण. मुलांपर्यंत तुम्ही हे पोचवताय, मुलांना हे आवडतंय, हे सगळं होतं. पण एक खूप वेगळाच अनुभव एकदा आला. आम्ही इथे मॉडर्नलाच एक खाजगी प्रयोग होता मॉडर्नच्या ऑडिटोरियममध्ये मॉडर्न कॉलेजच्या. तर एक पहिल्या रांगेत एक मॅडम बसल्या होत्या. म्हणजे आम्ही असे स्टेज संपला आणि पहिलीच रांग आणि त्यानं म्हणजे त्यांचे डोळे बंद होते. म्हणजे मला असं वाटलं की AC वगैरेमुळे झोप लागली असेल आणि थ्रूआउट प्रयोग त्यांचे हार्डली काही वेळा डोळे उघडे होते. तर आपण प्रयोगात शेवटी गुंग होऊन जातो आणि कारण बाकीचेही लोक आहेत. तर त्यानंतर वर आल्या आणि त्या म्हटल्या की मी तुमच्या कार्यक्रमाबद्दल ऐकलं होतं प्रयोगाबद्दल आणि म्हणून मी पहिल्या गोष्टीपासून शेवटच्या गोष्टीपर्यंत डोळे बंद करून बसले होते आणि तुम्ही जे काही सांगताय ते सगळं चित्र माझ्या मनात आपोआप रंगवत जात होते आणि ते उत्तम चित्र रंगलंय. आणि तिथेही संपलं असं तरी झालं असतं, गोष्ट इथेही संपत नाही. त्या आम्हाला असं म्हणाल्या मी तुम्हाला एक विनंती करते, तुम्ही हा प्रयोग अंध व्यक्तींसाठी करा. ते आम्हाला खूप म्हणजे ते आपल्याला सांगताना सुद्धा खरं तर भारावून जायला होतं की हा विचार खरं तर आम्ही केला नव्हता. सुरू करा म्हणजे
म्हणजे त्यावेळेला दोघांनाही आम्हाला असं होतं की हे खूपच वेगळं वेगळं आहे आहे म्हणजे. आणि लोक आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा खूप वेगळा विचार करून कार्यक्रम बघत असतात. हो. नाही, यात काय वाद नाही होय, खरं आहे. किंवा लोक जेव्हा आम्हाला येऊन म्हणतात की निनादराव बेडेकर, बाबासाहेब पुरंदरेनंतर कोण वगैरे, तर ते आम्हाला खूप जास्त ओव्हरवेल्मिंग वाटतं. खरं तर आम्ही खरं सांगू का, निनादराव बेडेकर आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी एवढं करून ठेवलंय की लिटरली तेच आमच्यासाठी ग्रंथ, संदर्भ, साधनं सगळी आहेत. गजानन भास्कर मंडळी आहेत, आधी राजवाड्यांसारखे लोक आहेत, खूप खूप नाही, लोक मला असं वाटतं ना की या निमित्तानं शेवटी काय शिवाजी महाराज हे चिरकाल आहेत, म्हणजे त्याला हो, अगदी, काय अगदी, infinity प्रश्नच आहे. नाही. आणि ही पालखी प्रत्येक जण आपापल्या त्या काळात कोणतरी खांद्यावर घेऊन जात असतं. आता ते तुम्ही भोगी आत्ताच, असं मला मी वाटतं. एक ह्याच्यात ऍड करू का फक्त, म्हणजे मला वाटलं म्हणून 2 मिनिटं तुला इंटरप्ट केलं. बऱ्याचदा असं होतं की लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही हे पोचवताय वगैरे, तर आहे ना, आम्ही नाही आहोत कोणी पोचवणारे. जेव्हा आम्हाला रिॲक्शन्स अशा येतात ना की तुमचा प्रयोग बघितल्यानंतर मुलं वाचायला लागली, ते आमच्यासाठी खूप असतं. पण तू जे ग्लोरिफिकेशनचं मगाशी जो एक आपली चर्चा झाली, ते ग्लोरिफिकेशन काय माहिती आहे का, आपण जर का समग्र चरित्र शिवाजी महाराजांचं, संभाजी महाराजांचं, त्यांच्यानंतरचं अगदी पानिपतापर्यंतचं वाचलं ना, तर एक कळतं की अरे 18व्या शतकात मराठ्यांनी या देशावर राज्य केलेलं आहे, इनडायरेक्टली का होईना. ठीक आहे, मग आपण मागं येत जातो म्हणजे त्या इतिहासात, म्हणजे पानिपतच्या मागच्या इतिहासात, आणि असं कळतं की जर का हे शिवाजी महाराजांनी उभंच केलं नसतं आणि त्यांच्या आईवडिलांनी हे स्वप्नच पाहिलं नसतं, ज्यांना आपण स्वराज्य संकल्पक म्हणतो, मासाहेब आणि शहाजी महाराजांना, तर हे झालंच नसतं. आणि तो जो त्याग आहे महाराजांचा 35 वर्षांच्या कारकिर्दीतला किंवा 50 वर्षांच्या आयुष्यातला, तर इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, अशा सत्तांना अंगावर घेतलंय की आजही आपल्याला घाबरून जायला होईल, अरे हे त्यांनी कसं केलं. म्हणून ते वाक्य प्रयोगात घेतो की आपल्या कातड्याचे जोडे करून महाराजांच्या पायात घातले ना, तरी त्यांचे उपकार कधी फिटणार नाहीत. आपण काय करू शकतो, तर त्या शिवाजी महाराजांनी ते देऊन ठेवलंय, ते आपण या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला काय काय करू शकतो बाबा, करेक्ट. हो, तेवढं आपण तेवढं पण करायला पाहिजे. त्यांना ते आवडेल, त्यांना ते पचेल, आवडेल, रुचेल. पचेल, रुचेल. म्हणजे त्यांना असं व्याख्यानं, हा आता हे व्याख्यान सुरू होत आहे असं म्हटलं ना, तर ते बोर होणार आहे. आणि मला तेच महत्वाचं वाटतं की या निमित्तानं हा जो विषय पुन्हा चर्चेला आला, पुन्हा तुम्ही समजावून सांगता अनेक मोहिमा लोकांना, आणि गोष्ट सांगितली की लोकांना जास्त आवडते, जास्त लक्षात राहते आणि कळते. तुमचं हे कॉन्ट्रीब्युशन मला फार महत्वाचं वाटतं. नाही, जाता आता एक महत्वाची गोष्ट सांगायची, म्हणजे त्या अनुषंगाने प्रश्न नाही आला म्हणून कदाचित ते राहिली असेल, पण हे सगळं जे आहे ह्याच्यात अर्थात म्हणजे जगदंबेचे, शंभू महादेवाचे आशीर्वाद आहेत किंवा म्हणजे शिवछत्रपतींचे आशीर्वाद आहेत. आणि ह्याच्यानंतर जी कुठली गोष्ट, प्रेक्षकांच्या शुभेच्छा, त्यांचे अभिप्राय येतच असतात. पण आमचं कुटुंब आणि आमची मित्रमंडळी गेले 125, आता 121 एपिसोड आहेत, ज्या ताकदीने आमच्या पाठीमागे उभी आहेत. म्हणजे बोलताना पण मला नेहमी माझा आवाज कंप पावतो असं म्हणतो मी, कारण आम्ही कोणीच नव्हतो, आम्ही या क्षेत्रातलेही नाही आणि आउटसायडर्स आहोत. पण त्याच्यानंतर आमच्या मित्रांनी हे उचलून धरलं, तुम्ही हे करत राहा. मग ते हळूहळू मोठं झालं, मग ते बुक माय शोवर गेलं, आणि मग हे सगळं घडल्यानंतर मग आमच्या आयुष्यात समीर हंपी, निलेश सुळे आले. तर समीर हंपी, निलेश सुळेंनी, या दोघांनी सुद्धा कार्यक्रम पाहिला, सत्यजितनी पाहिला, आणि त्यांना जेव्हा हे वाटलं की हे करायला पाहिजे आणि मग हे मोठं व्हायला पाहिजे, तर ही जी लोक हे सगळे योग आहेत. म्हणजे असं आम्ही म्हणत आलो की हे काय आम्ही ठरवलेलं नव्हतं कधीच काहीच, त्यामुळे सगळे योग आहेत आणि हे जुळून आलेत. पण मित्रमंडळी आणि कुटुंबियांशिवाय हे शक्यच नव्हतं. आणि ते अजिबात कुठल्याही प्रकारचं, म्हणजे ते आता हे पाहिल्यावरही म्हणतील आमचं नाव कशाला घेतलं, असेच आहेत सगळे. कारण तू त्या दिवशी आला तेव्हा ते पाहिलं, ते सगळे आमचे कुटुंबीय आणि मित्रमंडळीच आहेत. नाही, हे शेवटी कलेक्टिव्ह एफर्ट्स असतात. Absolutely. शेवटी आपण एकटे काहीच करू शकत नाही. काहीच गोष्ट इथे संपत नाहीचा पुढचा प्रयोग आता मला वाटतं 15 तारखेला आहे पुण्यामध्ये, आणि ते इतरही ठिकाणी असणार आहेत, त्याच्या जाहिराती येतीलच. पण मी हा बघितलेलाच आहे कार्यक्रम, मी 15ला पण जाणारच आहे. तुम्ही सुद्धा हे कार्यक्रम पहा, कारण खूप महत्त्वाचं काम आहे आणि सोपं आहे, खुसखुशीत भाषाशैली आहे, काही अवघड शब्दप्रयोग त्याच्यात नाही आहेत. त्यामुळं तुमच्या दोघांचे खरंच खूप आभार आणि कौतुक की असा कार्यक्रम तुम्ही करत आहात. तर हा एपिसोड कसा वाटला मला जरूर सांगा. हे दोघंही सोशल मीडियावर आहेत, तुम्ही कार्यक्रम बघितल्यानंतर यांनाही सांगू शकता तो कसा वाटला, आणि कार्यक्रम आवर्जून पहा. तुम्ही दोघं आला याबद्दल खरंच आभार. थँक्यू व्हेरी मच. आम्हाला संधी दिली याबद्दल तुमच्या संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.